आगामी विधानसभा निवडणूक व आदर्श आचारसंहिता याच्या अनुषंगाने अवैध धंद्यांवर व अवैध दारू धंद्यांवर छापे टाकून देशी दारू याच्यावरती कारवाई करण्याच्या वरिष्ठांनी आदेशित केले होते। त्याच्या अनुषंगाने दिनांक 13/11/2024 रोजी वरिष्ठांना गुप्तचराच्या बातमीमार्फत माहिती मिळाली की जेल रोड नगर येथे सातभाई नगर येथील योयो वाईन शॉपच्या पाठीमागे गोल्डन नेस्ट अपार्टमेंटच्या पार्किंग समोरील गाळ्यात अशोक भगवंतराव सातभाई व त्यांचा मुलगा अश्विन अशोक सातभाई यांनी अवैधरित्या दारूचा साठा करून ठेवलेला आहे। सदर ठिकाणी पोलिसांनी छापा टाकून यामध्ये 1,84,320 रुपये किमतीचे मॅकडॉल नंबर 1 विस्की कंपनीचे एकूण 24 खाकी रंगाचे बॉक्स, प्रत्येक बॉक्समध्ये 180 ml च्या 48 सीलबंद बाटल्या अशा एकूण 1152 सीलबंद बॉटल, प्रत्येकी 5,68,320 रुपये किमतीचे ऑफिसर 40 ब्लू विस्की कंपनीचे 74 खाकी रंगाची बॉक्स, प्रत्येक बॉक्समध्ये 180 ml च्या 48 सीलबंद बाटल्या अशा एकूण 355 बॉटल, प्रत्येकी एकूण 7,52,640 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। या संदर्भात पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांनी लोकशास्त्राविषयी बोलताना अधिक माहिती दिली। आज उपनगर पोलीस स्टेशन या ठिकाणी जेल रोड दसक या ठिकाणी गोल्डन नेस्ट या बिल्डिंगमध्ये काही अवैध मद्यसाठा असल्याबाबतची गोपनीय माहिती या ठिकाणी मिळाली होती। त्या ठिकाणी अशी माहिती मिळाल्यानंतर पोलीस पथक पंचांसमक्ष त्या ठिकाणी गेले। सदर ठिकाणी पाहणी केली असता सदर बिल्डिंगच्या पार्किंगच्या असलेल्या गाळ्यांमध्ये काही अवैध मद्यसाठा या ठिकाणी मिळून आलेला आहे। याच्यामध्ये जवळजवळ 98 बॉक्स असा मद्यसाठा या ठिकाणी मिळून आलेला आहे। त्याची एकंदर किंमत ही 7,52,640 रुपये अशी आहे। सदर मद्यसाठा हा कोणी आणलेला आहे, कशासाठी आणलेला आहे आणि त्याचा वापर काय केला जाणार होता, निवडणुकीच्या अनुषंगाने त्याचा काही संबंध आहे का, याचा सर्व तपास उपनगर पोलीस स्टेशन मार्फत सुरू आहे। सदर बाबत उपनगर पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। लोकशास्त्र न्यूजसाठी बंटी आढाव, नाशिक।